पावसाळ्यात खरं तर खाण्यापिण्याची मज्जाच असते, हो की नाही? बाहेर जर पाऊस पडत असेल आणि घरात असे मस्त वाफाळते, मऊ, सॉफ्ट, लुसलुशीत आणि भरपूर भाज्यांनी भरलेले चमचमीत मोमोज खायला मिळाले तर खरी मजाच येईल. चला तर मग आज आपण घरीच असे मोमोज बनवलेले आहेत. हॅलो एव्हरीवन, श्री स्वामी समर्थ सर्वांना. कसे आहात सर्वजण? मस्त मजेत आहात ना? मस्त मजेतच राहा. आज आपण ना पावसाळा स्पेशल वाफाळते गरमागरम सॉफ्ट ज्युसी मोमोज घरीच बनवलेले आहेत. तर त्यासाठी बघा मी इथे 2 वाट्या मैदा घेतलेला आहे, चाळून घ्यायचा आहे. त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि त्यानंतर 1 चमचा मी यामध्ये म्हणजे एक छोटी पळी तेलाची असते त्या पळीने तेल घातलेलं आहे. आता हे तेल आपल्याला छान पिठाला चोळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे. तर इथे पीठ भिजलं गेलं आहे. मी एक 15-20 मिनिटं बाजूला ठेवून देते, तोपर्यंत आपल्याला बाकीची तयारी करायची आहे. तर मी आता या सगळ्या भाज्या ज्या आहेत त्या चॉपरनी चॉप करून घेतलेल्या आहेत. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा थोडं फिरवून घेऊ शकता किंवा तुम्हाला तुमचं जर बऱ्यापैकी चांगलं स्पीड असेल तर अगदी सुरीने सुद्धा पटपट कापून घेऊ शकता. तर मी इथे कांदा बारीक करून घेतलेला आहे, बारीक चॉप करून घेतलेला आहे. त्यानंतर भाज्या आपल्याला बारीक चॉप करून घ्यायच्या. त्यामध्ये शिमला मिरची, गाजर आणि जो आपला पत्ताकोबी असतो तो आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे. चॉपर असेल तर खूप बरं पडतं. पटपट अगदी स्पीडने या सगळ्या भाज्या आपण बारीक करून घेऊ शकतो. तर साधारण 1 ते 2 शिमला मिरची असतील किंवा 1 गाजर आहे आणि त्यानंतर इथे मी कोबी घेतलेला आहे. तर सगळ्या भाज्या बघा या पद्धतीने बारीक चॉप करून घ्यायच्या. कढई गरम करायला ठेवली आहे, त्यामध्ये घालायचं आहे 1 ते 1.5 पळी तेल. त्यामध्ये आलं, मिरची आणि लसूण बारीक चॉप करून घेतलेला घालायचा आहे. गॅसची फ्लेम मीडियम हाय ठेवलेली आहे. त्यानंतर बारीक चॉप करून घेतलेला मीडियम आकाराचा कांदा घालून घ्यायचा आहे. या भाज्या आपल्याला खूप जास्त शिजवायच्या नाहीत, अगदी परतून घ्यायचं आहे. त्यानंतर सगळ्या ज्या भाज्या आपण ज्या बारीक करून घेतलेल्या आहेत त्या घालून घेतल्या. चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि हाय फ्लेमवर आपल्याला एक ते 2 मिनिट छान आपल्याला या भाज्या परतून घ्यायच्यात. तर इथे बघा अर्धा चमचा काळी मिरी पूड घातलेली आहे आणि त्यानंतर 1 चमचा आपला सोया सॉस घातलेला आहे. जो डार्क सोया सॉस असतो तो घालून घ्यायचा आहे. आता या भाज्या एक साधारण 1 ते 2 मिनिटभर छान परतून घेतल्या. स्टफिंग तयार झालेलं आहे. इथे आपलं पीठसुद्धा भिजलेलं आहे. आता छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत आपल्याला आणि आपल्याला हे मोमोज तयार करून घ्यायचे. तुम्हाला हवं असेल तर स्टफिंगमध्ये तुम्ही थोडंसं कॉर्नफ्लॉवर पाण्यामध्ये भिजवून तेही घालू शकता. मी घातलेलं नाहीत. अगदी सोप्या पद्धतीने झटपट तयार होतील आणि चवीला जबरदस्त लागतील असे हे मोमोज मी तुम्हाला दाखवते आहे. तर आता बघा सगळ्यात अवघड स्टेप वाटणारी गोष्ट जी आपल्याला याचं स्टफिंग भरल्यानंतर हे फोल्ड कसे करून घ्यायचे, मोमोजचा आकार कसा द्यायचा. तर बघा अगदी सोप्पा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही या पद्धतीने मोमोज छान या पद्धतीने फोल्ड करून घेऊ शकता आणि तुम्ही बघू शकता मस्त असा याला आपल्याला शेप देता येतो. आणि हे जर अजूनच अवघड वाटत असेल तर तुम्ही मोदकाच्या आकाराचा जरी शेप देऊन घेतला, आकार देऊन घेतला तरी काही हरकत नाही. चव मॅटर करते, आकार खूप जास्त मॅटर करत नाही. त्याच्यामुळे तुम्ही त्या पद्धतीने केले तरी काही हरकत नाही. तर बघा या पद्धतीने मोमोज छान आपल्याला भरून घ्यायचे आहेत आणि इथे सगळे मोमोज स्टफ करून तयार झालेले आहेत. आता उकडीची चाळण घेतली आहे, त्याला तेल लावून घेतलेलं आहे आणि सगळे मोमोज आपल्याला छान स्टीम करण्यासाठी ठेवायचे आहेत. खूप जास्त वेळ लागत नाही. मीडियम फ्लेमवर साधारण 12 ते 15 मिनिटं मी याला स्टीम करून घेतले आणि मस्त 15 मिनिटांमध्ये वाफाळते गरमागरम सॉफ्ट ज्युसी असे हे मोमोज तयार होतात. तर तर मी इथे अर्धे मोमोज स्टीम करून घेतले आणि बाकीचे राहिलेले मोमोज फ्राय करून घेतले. कारण माझ्या नवरोबांना स्टीम मोमोज आवडतात, त्याचबरोबर थोडेसे जास्त फ्राय मोमोज डीप फ्राय केलेले मोमोज जास्त आवडतात म्हणून मी अर्धे डीप फ्राय करून घेतले. पण मला पर्सनली हे स्टीम मोमोज प्रचंड आवडतात. तर इथे बघा मस्त असे हे आपले जबरदस्त मोमोज तयार झालेले आहे. बघूनच तोंडाला पाणी सुटेल आणि अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडतील असे हे जबरदस्त वाफाळते ज्युसी सॉफ्ट मोमोज घरच्या घरी खाण्यासाठी तयार आहेत. तर अशा पद्धतीने तुम्ही हे मोमोज नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला नक्की आवडतील. अगदी सोपी रेसिपी आहे. कोणीही पहिल्याच प्रयत्नात परफेक्ट असे हे मोमोज तयार करू शकेल, इतकी सोपी रेसिपी आहे. आता हे मोमोज आपण बाजूला ठेवून देऊया आणि बाकीचे राहिलेले मोमोज फ्राय करून तुम्हाला दाखवते. तर इथे बघा जे बाकीचे मोमोज होते ते छान डीप फ्राय करून घेतले. हे मोमोज पण तसे छान लागतात, पण
पर्सनली मला स्टीम केलेले मोमोज यापेक्षा जास्त आवडतात. तर अशा पद्धतीने दोन्ही प्रकारचे मोमोज घरच्या घरी खाण्यासाठी तयार आहेत. त्यामुळे या अशा पावसाच्या वातावरणात बाहेर जाण्याची गरजच नाही आहे. घरच्या घरी आपण हे असे मस्त व्हेज मोमोज तयार करू शकतो. इथे आपले मोमोजसुद्धा तळून झालेले आहेत. रंग तुम्ही बघू शकता, अगदी भन्नाट आला आहे आणि या परफेक्ट रंगावर आपण हे मोमोज काढून घेऊया. आता यावेळी मी चटणीची रेसिपी दाखवली नाही, कारण व्हिडिओ खूप जास्त मोठा झाला असता. नेक्स्ट टाईम फक्त मोमोजची जी चटणी असते त्यावर आपण एक व्हिडिओ बनवूया, जेणेकरून मस्त मोमोजची चटणीसुद्धा तुम्ही घरी बनवू शकाल. तर अशा पद्धतीने आपले सगळे मोमोज तळून झालेले आहेत. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. आणि अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडतील असे हे मोमोज तुम्ही घरी नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला नक्की आवडतील. चला तर मग रेसिपी आवडली असेल तर एक सुंदर कमेंट लिहा आणि तुमचा अभिप्राय नक्की कळवा. भेटूया अशा एका नवीन छान आणि भन्नाट रेसिपीसोबत. तोपर्यंत जर तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच जाऊन आपल्या आदिश्री रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. त्याचबरोबर बेल आयकॉनसुद्धा प्रेस करायचं आहे, जेणेकरून इथून पुढे येणाऱ्या अशाच नवनवीन आणि छान छान रेसिपीच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील आणि सगळ्या रेसिपी तुम्हाला ट्राय करून बघता येतील. चला तर मग घरच्या घरी बनवलेले हे सॉफ्ट ज्युसी व्हेज मोमोज खाण्यासाठी तयार आहेत. तर रेसिपी आवडली असेल तर आपल्या मित्रमैत्रिणींसोबत सुद्धा शेअर करायचे आहे आणि त्याचबरोबर लाईक करायला सुद्धा विसरायचं नाही. चला तर मग भेटूया अशा एका भन्नाट रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त राहा, छान छान रेसिपी ट्राय करून खात राहा. बाय बाय.